नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. आम्ही 2 दिवसापासून इथे कामगार ऑफिसमध्ये येऊन सध्या बसलो आहोत आपल्या मुलीच्या स्कॉलरशिपसाठी. तरी पण आमचे कामं नाही होऊन राहिले आहे. भंडारा येथील महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ येथे दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी पत्रकार संजीव भांबोरे यांनी कार्यालयास भेट दिली असता भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, लाखणी, साकोली, लाखांदूर, पवनी, भंडारा तालुक्यातील कामगार मजुरांनी मुलांचा स्कॉलरशिप फॉर्म, कामगार नूतनीकरण कार्ड करण्याकरिता हजारोंच्या संख्येनं कामगार कार्यालयात गर्दी केली होती. सकाळपासून उपासी, पाण्याविना, उन्हातान्हात रांगा उभ्या केल्याचं सदर कामगारांनी सांगितलं. या ठिकाणी एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न सुद्धा कामगारांनी उपस्थित केला. त्या कार्यालयात कोणत्याही प्रकारची बसण्याकरिता व्यवस्था नसल्याचं सांगण्यात आलं. डांबरीकरण रस्त्यावर बसून कामगारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भंडारा जिल्ह्यातील सर्व मजुरांना जिल्ह्याच्या ठिकाणी बोलवण्यापेक्षा त्याच तालुक्याच्या ठिकाणी कामगारांना सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी कामगारांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे सदर लोकप्रतिनिधी याकडे लक्ष घालून कामगारांच्या सुविधेकरिता त्याच तालुक्याच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी कामगारांनी केलेली आहे. आम्ही 2 दिवसापासून इथे कामगार ऑफिसमध्ये येऊन सध्या बसलो आहोत आपल्या मुलीच्या स्कॉलरशिपसाठी. तरी पण आमचे कामं नाही होऊन राहिले आहे आणि आम्ही इथे उपाशी काही पाण्याची व्यवस्था आहे नाही काय. जर इथे एखादी बाई मरण पावली किंवा मग ही शासनाची योजना एखाद्या मोवाडी तालुक्यात किंवा भंडारे गावोगावी देवा, ही लाखणी तालुक्यात, पवनी तालुक्यात, हरेक तालुक्यात दिल्या पाहिजे अशी आमची अट आहे. नाहीतर मग येते. काय नाव आहे तुमचं? सुरेखा रामप्रकाश ठोकर. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.